नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBIचा असा म्युच्युअल फंड जो फक्त 2 वर्षापूर्वी आलेला आहे आणि या 2 वर्षात त्याने जबरदस्त असे रिटर्न दिलेले आहे आणि त्यामुळेच बऱ्याच इन्व्हेस्टर्सने आता यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा म्युच्युअल फंड कोणता आहे ते पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI म्युच्युअल फंड कंपनीचा फंड. तुम्हाला तर माहितीच आहे, SBI म्युच्युअल फंड कंपनी ही भारतातली सगळ्यात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. SBI म्युच्युअल फंडच्या अंडर 9,13,780 करोड रुपये आहेत. म्हणजे एवढी मोठी ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि हा डेटा 31 मार्च 2024 पर्यंतचा आहे. 31 मार्च 2024 पर्यंत SBI म्युच्युअल फंड 139 म्युच्युअल फंड स्कीम चालवत होतं, ज्यामध्ये 39 इक्विटी स्कीम्स आहेत, 77 डेब्ट स्कीम्स आहेत, 12 हायब्रिड स्कीम्स आहेत आणि 11 अदर स्कीम्स आहेत. हे स्कीम्स म्हणजेच म्युच्युअल फंड्स आहेत आणि यातलेच काही म्युच्युअल फंड्स तुम्हाला माहिती देखील असतील, जसा SBI मॅग्नम मिड कॅप फंड, SBI कॉन्ट्रा फंड, SBI इन्फ्रास्ट्रक्चर फंड, SBI लार्ज अँड मिड कॅप फंड, हेल्थकेअर फंड आणि SBI फ्लेक्झी कॅप, SBI ब्ल्यू चिप, SBI PUC फंड. हे SBIचे टॉप फंड आहेत. आणि आता याच्यामध्ये अजून एक नाव ॲड होणार आहे, SBI मल्टीकॅप फंडचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या फंडबद्दलच्या पूर्ण डिटेल्स पाहणार आहोत की हा फंड कशा प्रकारे रिटर्न देतोय. तर चला पाहूयात या फंडबद्दलच्या डिटेल्स. SBI मल्टीकॅप फंडचे हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, जे त्यांच्या वेबसाईटवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. हा फंड मार्केटमध्ये आला होता 8 मार्च 2022 रोजी, म्हणजे 2 वर्षापूर्वी हा मार्केटमध्ये आलेला आहे फंड. आणि या फंडची फंड व्हॅल्यू आहे 17,000 करोड रुपये. म्हणजे 2च वर्षात 17,000 करोड रुपयाची फंड व्हॅल्यू ह्या फंडची झालेली आहे. म्हणजे एवढे लोकांनी ह्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता इन्व्हेस्ट का केलेले आहेत? कारण की त्याने चांगले रिटर्न्स दिलेत, त्यामुळे लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. या फंडचं फंड मॅनेजर आहे R श्रीनिवासन, त्यानंतर सौरभ पंत, प्रदीप केसवन. हे 3 फंड मॅनेजर आहेत या फंडचे. यांच्याकडे 30 वर्ष, 16 वर्ष आणि 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. आता आपण पाहूयात हा फंड कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. तर ICICI बँकमध्ये 4.94% इन्व्हेस्टमेंट आहे. इंटर ग्लोबल एव्हिएशन, TVS मोटर, भारती एअरटेल, हिंदाल्को, KPR, डेव्हिस लिमिटेड, SBI लिमिटेड, मुथूट, टोरंट, ब्लू स्टार, युनायटेड लिमिटेड, बजाज फायनान्स, पेट्रोनेट. म्हणजे ह्या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत, ज्यांची नावं तुम्हाला माहिती देखील असतील, अशा कंपनीजमध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. पेज इंडस्ट्रीज, त्यानंतर इथे पाहूयात आपण ज्युपिटर लाईफ हॉस्पिटल. म्हणजे सगळ्यात टॉपच्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट किती आहे? इक्विटी शेअर्समध्ये 96% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी शेअर्समध्ये आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये 0.59% इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ट्रेजरी बिल्स म्हणजे बिल्समध्ये सुद्धा 0.59% इन्व्हेस्टमेंट आहे. अशा प्रकारे यांची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. आता आपण पाहूयात इंडस्ट्री वाईज यांचं ॲलोकेशन कसं आहे. तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 20% आहे, कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये 10%, हेल्थकेअरमध्ये 7%, कन्झ्युमर सर्व्हिसेसमध्ये 7% आणि ऑटोमोबाईल कंपनीजमध्ये 6%. जर हे टॉपचे 5 जर तुम्ही पाहिले तर हे सगळे रेग्युलर आणि इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, ज्या आपल्याला रेग्युलरली लागतात आणि त्याच्यामध्येच यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे बँक्स किंवा पर्सनल फायनान्स वगैरे जे प्रोव्हाइड करतात त्या कंपनीज, कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणजे AC, फ्रीज वगैरे या इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, हेल्थकेअर म्हणजे हॉस्पिटल्स वगैरे. कन्झ्युमर सर्व्हिसेस म्हणजे आपल्याला जशा प्रकारच्या सर्व्हिसेस लागतात, जसे भारती एअरटेल आपल्याला सर्व्हिसेस देते. त्याचबरोबर टेक्स्टाईल्समध्ये आहे, फास्ट मुव्हिंग गुड्समध्ये आहे, केमिकल्समध्ये आहेत, पॉवरमध्ये आहे, ऑइल अँड गॅसमध्ये आहे. म्हणजे असं कोणतंच सेक्टर नाही आहे ज्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट नाही आहे. आता आपण हे इंडस्ट्री वाईज ॲलोकेशन पाहिलं, पण आता यामध्ये सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स सांगतो अजून. फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपण मगाशी पाहिलं की 20% इन्व्हेस्टमेंट आहे, पण ह्या 20%मध्ये बँक्समध्येच त्यांची 11% इन्व्हेस्टमेंट आहे. कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये आहे 10% आणि फायनान्स म्हणजे जे पर्सनल फायनान्स किंवा नॉन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात अशा कंपनीजमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे
हे 11% आणि हे 8%, अशी 20% इन्व्हेस्टमेंट यांची फायनान्शियल सेक्टर्समध्ये आहे. टेक्स्टाईल्समध्ये आहे, टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे भारती एअरटेलमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस तर प्रत्येक बिझनेसला लागते आणि त्या टाईपच्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. ऑटोमोबाईल्समध्ये आहे, हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये आहे, त्यानंतर फार्मामध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे, पॉवरमध्ये आहे, गॅसमध्ये आहे, रिटेलिंगमध्ये आहे, IT सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आहे, फूड प्रोडक्ट्समध्ये सुद्धा आहे. तर अशा प्रकारची यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय पहा, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही बँक्समध्ये आहे. आता आपण यांचं पोर्टफोलिओचं अलोकेशन पाहूयात. याच्यामध्ये 33% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची स्मॉल कॅप कंपनीजमध्ये आहे, लार्ज कॅपमध्ये यांची 36% इन्व्हेस्टमेंट आहे आणि मिड कॅपमध्ये 26% इन्व्हेस्टमेंट आहे. कॅश आणि अदर्समध्ये 2.43% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे जर ओव्हरऑल तुम्ही पाहायला गेलात तर हा एक प्रकारचा बॅलन्स फंड आहे, ज्यामध्ये स्मॉल कॅपसुद्धा आहे, लार्ज कॅपसुद्धा आहे आणि मिड कॅपसुद्धा आहे. तर तीनही याच्यामध्ये याची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. जर तुम्ही या अगोदरचा माझे व्हिडिओ पाहिले असतील तर स्मॉल कॅप फंड्समध्ये काय होतं, तर स्मॉल कॅप कंपनीजमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट जास्त असते, मिड कॅप फंड्समध्ये मिड कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट असते आणि लार्ज कॅप फंड्समध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. पण हा आहे SBIचा मल्टी कॅप फंड. मल्टी कॅप फंड म्हणजे काय, यांची इन्व्हेस्टमेंट तीनही टाईपच्या सेक्टर्समध्ये असते. म्हणजे मिड कॅपमध्ये पण आहे, लार्ज कॅपमध्ये पण आहे आणि स्मॉल कॅप्समध्ये सुद्धा आहे. हा फंड फक्त 41 स्टॉक्समध्येच इन्व्हेस्ट करतो, ज्याच्यातल्या 36% लार्ज कॅप कंपनीज आहेत, 27% ह्या मिड कॅप कंपनीज आणि 33% ह्या स्मॉल कॅप कंपनीज आहेत. म्हणजे फक्त 41 स्टॉक्समध्येच यांची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे हा लिमिटेड कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, पण चांगल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यामुळेच हा फंड तुम्हाला एका वर्षामध्ये 35% रिटर्न देतो आहे, 2 वर्षात 25%. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हापासून याने 21%च्या आसपास रिटर्न दिलेले आहेत. आता आपण SBI म्युच्युअल फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथे आहे SBI मल्टी कॅप फंडचा हिस्टॉरिकल डेटा. 8 मार्च 2022 रोजी जेव्हा मार्केटमध्ये हा फंड आला त्यावेळेस त्याचा NAV होता 10 रुपये आणि आता त्याचा NAV आहे 16 रुपये. म्हणजे एवढे चांगले रिटर्न याने फक्त 2 वर्षात दिलेत. म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा 10 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता तुमची 16 रुपयाला झालेली आहे. या फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लमसम मिनिमम 5,000ची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ॲडिशनल 1,000 रुपये ॲड करू शकता. म्हणजे 5,000 नंतर 6,000, 7,000, 8,000, 9,000, 10,000 अशा प्रकारे वाढवू शकता. आणि जर SIP करायची असेल तर मिनिमम 500 रुपयाची SIP तुम्ही या फंडमध्ये करू शकता. आता आपण पाहूयात की या फंडचा परफॉर्मन्स. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा फंड एका वर्षामध्ये तुम्हाला 35% रिटर्न देतो आहे. इथे 2 वर्षाचा डेटा नाही आहे आणि 5 वर्षाचा पण नाही आहे, पण जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 20%च्या आसपास रिटर्न दिलेले आहेत. आणि या फंडमध्ये लोकांनी किती इन्व्हेस्टमेंट केली आहे पहा, 17,007 करोड रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट लोकांनी या फंडमध्ये केलेली आहे. आणि हा डेटा 30 जूनपर्यंतचा आहे. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅन असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता आपण पाहूयात 20% रिटर्न म्हणजे आपले पैसे किती वाढणार आहेत. तर समजा तुम्ही 1,000 रुपयाची SIP सुरू करताय पुढच्या 5 वर्षासाठी आणि 20% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे, तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 60,000 रुपये आणि त्यावरती रिटर्न मिळणार आहे तुम्हाला 1,00,000 रुपये. म्हणजे तुमचा वेल्थ गेन किती होतो आहे, 43,000 रुपयाचा. तर 60,000वरती तुम्हाला 43,000 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि तुमचं टोटल अमाऊंट असणार आहे 1,03,000 रुपये. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 10,000ची केली पुढच्या 5 वर्षासाठी 20% रिटर्नच्या हिशोबाने, तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 6,00,000 रुपये आणि मिळणारी रक्कम आहे ती 10,34,000 रुपये. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही वाढवताय, 10 वर्ष करताय, तर 20% रिटर्नच्या हिशोबाने 12,00,000 रुपये माझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि मिळणारी रक्कम आहे 38,00,000 रुपये. म्हणजे 10,000ची इन्व्हेस्टमेंट 20 वर्ष तुम्ही भरताय तर तुम्ही भरणार आहात 24,00,000 रुपये आणि मिळणारी रक्कम आहे 3,16,00,000 रुपये. एवढे चांगले रिटर्न्स देणारे हे फंड्स आहेत. काही वर्षानंतर समजा याने 20% नाही दिले आणि आपण 15%च एक्सपेक्ट करूयात, तरीसुद्धा तुमच्या 24 लाखाचे 1.5 करोड रुपये होणार आहेत. आणि 24 लाखाचे 1.5 करोड
कुठल्याच बँकेमध्ये जरी तुम्ही फिक्स डिपॉझिट ठेवले तरी तुम्हाला कुठलीही बँक देणार नाही. काही लोक म्हणतील की नाही दिले तर, अरे पण ज्यांनी 2 वर्षापूर्वी ह्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत 10,000 रुपयाप्रमाणे आणि हे 20% त्यांना रिटर्न मिळत आहेत. जर त्यांनी 2 वर्षापूर्वी SIP सुरू केली असती 10,000ची तर त्यांच्याकडे 2,40,000 रुपये जमा झाले असते त्यांचे आणि मिळणारी रक्कम त्यांना 3 लाखाच्या आसपास म्हणजे 60,000 रुपये 2 वर्षात वाढतात आहेत. तिसरं वर्ष चालू आहे आणि 3 वर्ष जर त्यांनी भरलेत तर 3,60,000 रुपये आणि मिळणारी रक्कम 5 लाख रुपये आहेत. म्हणजे एवढे चांगले रिटर्न्स हा फंड देतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBI मल्टीकॅप फंडबद्दलच्या पूर्ण डिटेल्स सांगितलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. मी कुठलाही सल्ला किंवा शिफारस तुम्हाला करत नाही की तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. फक्त ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात कराल किंवा ज्या वेळेस तुमच्या मनात येईल की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी त्यावेळेस अशा टाईपच्या फंड्सचा अशा प्रकारे अभ्यास करून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा आहे. तर चला लवकरच भेटूया आपण अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.